परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती या नयानी परब्रह्म स्वरूपातल्या सर्व मातृतुल्य पितृतुल्य भगिनीवर्ग बंधुवर्ग सगळ्यांच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानी वंदन करते. संप्रदायातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये वक्तृत्व, गायन, निरूपण या सर्वच क्षेत्रातली मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे याची मला जाणीव आहे. जसं नदीच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं, तसं माझ्या समोर असलेली ही ज्ञानाची गंगा आहे हे मी जाणू नये. त्यामुळं आपण सर्व बहुश्रुत, बहुज्ञानी आणि सुहृद अशा श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला, या ज्ञानगंगेच्या अंतःकरणातल्या असलेल्या भगवंताला मनापासून वंदन करून आज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणांचा अत्यंत सोपा, बहुत जनांच्या पाठांतरातला एक शब्द प्रचंड वजनाने तुकोबाराई या शब्दामध्ये, या अभंगामध्ये वापरतात. आणि या 3 चरणांच्या अभंगामध्ये भक्ताची अंतर्लक्षणं सांगण्याचा प्रयत्न तुकोबाराई या अभंगात करतात. विठ्ठल अभंगाची अर्थपूजा आपण बांधूया. अभंग 3 चरणांचा आहे. अभंग लहान आहे. 3 चरणांचा जरी असला तरी तो 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. हा मराठी भाषा अभंग असं साहित्य संतांनी आम्हाला दिलंय. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग होई असा तो अभंग, जया भंग नाही असा तो अभंग. इंद्रायणी भीमेच्या काठावर या महाराष्ट्राचा इतिहास घडलाय. श्रोते हो, इथं संतांची पावलं उमटली, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही आपली भूमी. या भूमीचे आम्ही पाईक, या संतांचे आम्ही पाईक, वीरांचे शूरांचे आम्ही पाईक आहोत. महापुरुषांचा वारसा या भूमीला आणि आम्हाला लाभलाय. भाग्य आहे आमचं. बघता बघता या मंदिराला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि हे मंदिर बालेवाडीकरांच्या आवडीचं आहेच आहे, पण ते झी टॉकीजच्या सुद्धा आवडीचं आहे असं मला कळलंय. त्यामुळे आता टीव्ही वाली मंडळी सुद्धा इथंच येत आहेत. या मंदिराचं आकर्षण त्यांना आहे. त्यामुळं बरीच वर्ष बरीच कीर्तन या मंदिरात झाली. माझं पहिलंच होते हे आवर्जून त्यातलं सांगायचा मुद्दा. पण आपण सगळी भाग्यवान आहात. माझं भाग्य आहे आज आपल्या सगळ्यांच्या पवित्र अशा दर्शनाचा मला लाभ झाला. सप्ताहाची 15 वर्ष पूर्ण झाली. यंदाचं 15वं वर्ष आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा हा 15वा वर्धापन दिन, म्हणजे एक तप पूर्ण झालंय. एक तप पूर्ण झालं. आणि परमार्थामध्ये तपाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तप असेल तर पत मिळते, तप असेल तर पत मिळते. जिथं तप असतं तिथंच पत असते, आणि जिथं तप नाही म्हणजे तप न, तर मग तिथे पत न. विठ्ठल त्यामुळे आमच्या आयुष्याचं उत्थान करायचं की अधःपतन करायचं हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये. आपण सगळी ऊर्ध्वगामी दिशेने प्रवास करणारी मंडळी आहात. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद. गीतेचा 15वा अध्याय पहिला श्लोक आहे. ऊर्ध्व दिशेने आमचा प्रवास अध्यात्माच्या प्रांतामध्ये झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण सगळी भाग्यवान आहोत. संतांवरती प्रेम करता म्हणून आपण इथे आहोत. आज आपल्या सगळ्यांचं दर्शन घेताना मला नितांत आनंद होतोय. आजचा दिवस नववर्ष उद्यापासून सुरू होते. चैत्रशुद्ध प्रतिपदेचा उद्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात. हा आता बरीचशी मंडळी इंग्रजीच नववर्ष मानतात, त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपलं नवीन वर्ष उद्यापासूनच, पाडव्यालाच प्रतिपदेलाच आपलं नवीन वर्ष सुरू होणार. आणि त्याचा आजचा उपांत्य म्हणजे गतवर्षाला निरोप देण्याचा समारोपाचा दिवस. आणि सांगायला आनंद आहे की माझं या वर्षातलं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भगवंताच्या चरणी संपन्न होणारं कीर्तन या वर्षातलं. मला कुणीतरी म्हणलं ताई तुमचं शेवटचं कीर्तन. म्हणलं शेवटचं नाही, या वर्षातलं शेवटचं. उद्यापासून नवीन सुरुवात आपली. कारण इथं आता थांबायचं नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ आहे हो. आम्ही सगळे भाग्यवान आहोत म्हणून आमची पावलं इथं येत आहेत. इथं यायला भाग्यच लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि आज इथे माझ्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख करत गेले तर अर्धा तास अजून थोडा पुढे जाईल.
यासाठी मी सगळ्यांचा नामोल्लेख टाळणार आहे. त्यामुळं आपण सर्वच मंडळी माझ्यासाठी महननीय आहात, अधिकारी आहात, अत्यंत सन्माननीय आहात, संप्रदायातले ज्येष्ठ श्रेष्ठ पाईक आहात. गायन क्षेत्रातली नामवंत दिग्गज गुरुजी मंडळी इथं उपस्थित आहेत, ज्यांना आम्ही फक्त ऐकलं होतं आणि आज गुरुजींना त्यांचं प्रत्यक्ष गायन ऐकता आलं. आपण सर्वच मंडळी अत्यंत अधिकारी आहात. मनापासून सगळ्यांना नमस्कार करते. ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले अशा आमच्या सविताताई तापकीर ताईंनी आळंदीवरनं फोन केला, त्यांच्या संपर्कातून आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं असे सन्माननीय जालिंदर भाऊ बालवडकर आणि संपूर्ण बालवडकर परिवार यांना वंदन करते. ज्यांच्या माध्यमातून मी आज इथे उपस्थित राहिले म्हणजे सविताताईंचा जसा मला संपर्क झाला तसाच आमचे प्रिय बंधू हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार शेखर महाराज जांभूळकर, त्यांची कथा आपण इथं ऐकताय. आपण तुकाराम चरित्र कथा चालू आहे, महाराजांनीही संपर्क केला, त्यामुळे त्यांनाही विशेष धन्यवाद देते. आपण सर्वच मंडळी मोठी आहात, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. वादनाच्या साथीला आमचे विणेकरी, सर्वच टाळकरी, आमचे चोपदार, उत्तम असं या प्रसंगाची आठवण करून ठेवणारे आमचे व्हिडिओ शूटिंगवाले दादा, साऊंड दादा, मनापासून सगळ्यांना नमस्कार. नादब्रह्माच्या साथीला असलेले हे 2 हात, बाकी थापा बऱ्याच मारतात, आपण मारतो, मी तर खूप मारते. थापा आपण मारतो की नाही, हो म्हणा. हा, पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला भाग पडते. देव डोलतो या थापेने. देव डोलत नाही नुसता, देव नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. 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 जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. हो अभंग बोलता रंग भरला कीर्तनी. 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 देव डोलायला लागला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचो लागला. विठ्ठल नाचो लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईसा बोले कबीर. संतांनी कीर्तन करावं, नामदेवांनी कीर्तन करावं, तुकोबांनी कीर्तन करावं आणि देव कीर्तनामध्ये नाचायचा. एवढंच नाही, तुका म्हणे देव, तुका म्हणे कथा, देवाचेही ध्यान समाधी लावून उभासे. देव कीर्तनात समाधी लावतो, देव कीर्तनात डोलतो, देव कीर्तनात नाचतो. देवाची कीर्तनात समाधी लागते, तशी तर आपलीही लागते. लागते की नाही आपली, हो म्हणा. लागते समाधी. आपण कुणाच्या कीर्तनात बसलोय, आपण कुठं बसलोय हेही आपल्याला कधी कधी लक्षात येत नाही. आपली समाधी लागते. काही मंडळी ट्रँगल निवडून बसतात, म्हणजे असा खांब. काही मंडळी तुम्ही बसा बरं का, बसलेली मंडळी बसा, हालू नका. पण मी इथलं नाही सांगत, आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो त्यामुळे अनेक अनुभव. मग काही मंडळी असा ट्रँगल निवडून बसतात. कीर्तनकार पण दिसला पाहिजे, चपला पण दिसल्या पाहिजेत आणि देव पण देवळातला दिसला पाहिजे. अशी अनेक प्रकारची व्यक्ती, तितक्या प्रकृती, या न्यायाने अनेक मंडळी आम्हाला पाहायला मिळतात. काहींचे चेहरे असे असतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा चेहरा असतो, असा भाव असतो. पण मला आज इतकं छान वाटतंय, या नववर्षाच्या उपांत्य दिवसाला आपल्या सगळ्यांचं दर्शन घेऊन मी प्रसन्न झाले. अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याची, टवटवीत चेहऱ्याची माणसं इथं उपस्थित आहे. नाहीतर काही मंडळी डोळे उघडे ठेवून पण झोपतात. ते फार खतरनाक असतं आमच्यासाठी. म्हणजे आम्ही सांगतोय काय ते कळतंय की जातंय वरून, असं बऱ्याचदा होतं. पण आपण भावूक आहात, आपण बहुश्रुत आहात. अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज मंडळींचं, माझ्या 2 भगिनी महिला कीर्तनकार सुद्धा इथं या सप्ताहात येऊन गेल्या ना. महिला कीर्तनकार 2 येऊन गेल्या भगिनी माझ्या. त्यामुळे इथं महिलांना सुद्धा आरक्षण आहे. आणि आम्ही तर आता लाडक्या बहिणी आहे. झालाय हप्ता या महिन्याचा जमा. झालाय, मावशी म्हणतायत झालाय. झालाय ग बाई, झालाय.
पण किती आनंद आहे बघा ना. अध्यात्म आणि प्रपंच आणि परमार्थ या सगळ्याची सुंदर सांगड आम्हाला ज्या दिवशी घालता येईल, ज्यावेळी घालता येईल त्या दिवशी आमचं जीवन सर्वार्थाने फुललेलं असेल. भाग्यवान आहे आम्ही. आज सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. तुकोबरायांचा अभंग कीर्तनाकरता घेतलाय, ज्या कीर्तनानी समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस म्हटलंय. अहो, समाधी सुख सुद्धा संतांनी बाजूला सारलं आणि असा ब्रह्मरस या कीर्तन भक्तीमध्ये मिळाला. होय अंग हरिरूप या परिणतीला हे कीर्तन जाऊन पोहोचलं आणि नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती. सप्ताहाचा 6वा दिवस आहे आजचा. उद्याची कीर्तन सेवा झाली की परवाच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. काय मिळतं या 7 दिवसांमध्ये? तुकोबरायांचं म्हणणं असं आहे, होय अंग हरिरूप हा अनुभव आला पाहिजे. कीर्तन चांग कीर्तन चांग, आम्ही भगवंताच्या जवळ गेलो पाहिजे, नवे देव आणि आम्ही 2 राहिलोच नाही पाहिजे. ही अनुभूती प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला आली पाहिजे. हे कीर्तन भक्तीची फलश्रुती आहे. कीर्तयति इति कीर्तनम. आणि कीर्तनामध्ये आम्ही काय करतो म्हणले, आम्ही त्या देवाचे गुण गातो. देवाचे आणि देवाचेच गुण गावेत. कीर्तनामध्ये देवाचे गुण गातो आणि देवाचेच गुण गावेत. 2 वाक्यात फरक आहे की नाही माझ्या? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. संतांनी मर्यादा घालून दिली, त्यामुळं भगवंतांचे गुण आम्ही कीर्तनात गातो. त्याच्या नामाचं, त्याच्या लीलेचं, त्याच्या गुणांचं कीर्तन म्हणजे संकीर्तन आपण करतो. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्या देवतेचे गुण, ज्या देवतेचे नाम तुम्ही अखंड घेत राहता त्याचे गुण आपल्याकडे यायला सुरुवात होते. आणि देव कसा आहे? षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे. त्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश कीर्ती प्रताप. आईका ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जे. ऐश्वर्य संपन्न गुण जान एक भगवंत से जान. एक भगवंत से जान, एक भगवंत से जान. ऐश्वर्य संपन्न एक भगवंत से जान. एक भगवंत से जान, एक भगवंत से जान. षड्गुणैश्वर्य संपूर्ण असलेल्या भगवंतांचा ऐश्वर्य 6 गुणांनी तो परिपूर्ण आहे आणि त्या भगवंताचे गुण आम्हाला प्राप्त होतात. मग ते गुण प्राप्त होण्याचं एकमेव ठिकाण आहे हे मंदिर, हे धर्माचं ठिकाण, हे धर्मस्थान. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. दिनांक 11 मार्च 1689 साल होतं आणि तिथीनी आजची तिथी फाल्गुन कृष्ण अमावस्या, की ज्या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थेचे, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, या राज्याचे युवराज असलेले धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा अत्यंत निर्घृणपणे हत्या औरंगजेबाने करावी आमच्या वढूच्या संगमावरती. या राजाच्या धाकल्या धनाच्या रक्ताच्या मांसाचे अक्षरशः लक्तर केली. इंद्रायणी भीमेच्या काठामध्ये, इंद्रायणी भीमेच्या संगमावरती इंद्रायणी भीमा शहारली. रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात पाण्यामध्ये आणि या राजाचा शिरच्छेद वढूच्या भूमीमध्ये केला. या माती, ही माती रक्ताने लाल झाली माझ्या राजाच्या. आजचा तो दिवस अमावस्येचा. म्हणून औचित्य तुकोबरायांचा गोड अभंग निष्ठेचं प्रतिपादन करणारा, या प्रामाणिक हेतून या अभंगाची निवड केली. 3 चरणांचा अभंग आहे. अभंग कधीच सोडवता येत नाही, सुटत नाही. तुम्ही म्हणाल मग आता तुम्ही नेमकं करणार काय जर अभंग सोडवता येत नाही तुम्हाला? अभंग सुटत नाही, अभंग कधीच सुटत नाही. माझे अत्यंत आदरणीय असे वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं श्रीपाद शास्त्री भडांगे गुरुजी. भडांगे शास्त्री म्हणायचे की अभंग कधीच सुटत नाही, अभंग सुटला हे तेव्हाच घडतं जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. विठ्ठल 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 विठ्ठल
त्यामुळे अभंग जो मुळात अभंग आहे त्याला कधीच भंग नाही. त्याचं चिंतन करताना तो सोडवू शकत नाही. फार तर आपण त्या अभंगाच्या शब्दांची पूजा बांधू शकतो. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला की चितकळिका प्रगटली असे. कशा करता आले हे शब्द? अहो, भमनाथाच्या डोंगरावरती बसावं निर्जन वासामध्ये, जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे असं म्हणून भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व तिथं प्रगट व्हावं गाथेच्या रूपाने, की जी गाथा तुमचा माझा माथा सुधरवल्याशिवाय राहत नाही. जी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आम्हाला एका विशिष्ट भावावस्थेला घेऊन जाते आणि तुम्हाला मला भाव जागृतता प्रदान करून देते. आज याच ज्ञानेश्वरीवरती अनेक लोकांनी टीका केल्यात. याच भगवद्गीतेवरती अनेक लोकांनी टीका केल्यात. भगवद्गीतेवर टीकाभाष्य करणाऱ्या ज्ञानोबराय एकटे नाही आहेत, अनेकांनी केले. भगवद्गीतेवरती टीकाभाष्य विनोबा भावेंनी केलं. तिला गीताई असं नाव दिलं होतं, कारण विनोबा भावेंची आई म्हणायची, विनू तू एवढा मोठा वेदांताचा पंडित झालास, पण मला ती भगवद्गीता संस्कृतातली कळत नाही रे, मला ती प्राकृतात सांग ना समजावून. तेव्हा विनोबा भावेंनी तिचं रूपांतरण गीताई असा ग्रंथ लिहिला आणि गीताई, त्या गीताईचा अर्थ आईला सांगितला आणि भगवद्गीतेचं भाषांतर गीताईच्या माध्यमातून विनोबा भावे करतात. याच भगवद्गीतेवरती टीका केली पंत साहित्यातले एक कवी आहेत, त्यांचं नाव आहे वामन पंडित. यमक्या वामन असं त्यांना साहित्यात म्हटलं जातं बरं का, कारण यमक हा जो मराठी भाषेतला अलंकार आहे त्या अलंकारामध्ये लिखाण करणारे ते कवी होते वामन पंडित. वामन पंडितांनी या भगवद्गीतेचं टीकाभाष्य केलं, त्याला नाव दिलं यथार्थ दीपिका. पण आता जर आपण शोधायला गेलो तर यथार्थ दीपिकेचं मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळत नाही, ती गेली काळाच्या ओघात गेली. पुढच्या काळामध्ये याच भगवद्गीतेवरती स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य टिळक यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये ज्यावेळी जावं लागलं त्यावेळी मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्यांनी याच भगवद्गीतेवरचं भाष्य केलं गीता रहस्य. मग आता ही सगळी टीका भाष्य असताना सुद्धा ज्ञानोबांचीच भगवद्गीतेवरची टीका आम्हाला का जवळ वाटते? आपल्यापैकी अशी कितीतरी मंडळी असतील, सगळीच आहेत असं मी म्हणणार नाही. माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पान उलटताना सुद्धा आईच्या मांडीवर बसलोय की काय असा भाव आला पाहिजे अनुभवायला, अशी घेणारी मंडळी बरीच आहेत. का हो? माऊलींचीच ज्ञानेश्वरी आम्ही डोक्यावर घेतली. मराठी सारस्वताने, महाराष्ट्र सारस्वताने ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीलाच मराठी संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये आणि देभाऱ्यामध्ये का बसवलं असेल? याचं एकच कारण आहे, माऊलींनी भाव जाणला. त्याला नावच दिलं भावार्थ दीपिका. सगळं बाजूला राहिलं आणि ज्ञानोबा भाव जाणतात. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख हृदयामध्ये घेतलं, तानपुरा चालू ठेवा विठ्ठल 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 माऊलींनी भाव जाणला आणि ती भावार्थ दीपिका आम्ही सगळ्यांनी अशी डोक्यावर घेतली. आज तुमचं माझं जमत नाही ज्ञानेश्वरी शिवाय. इथलं रसायन बनून गेलं ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. का बरं? संतांना तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार मनामध्ये आला आणि ते कल्याण व्हावं याकरता जगाकडून होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विटंबना संतांनी हसत हसत सहन केल्या. सगळं सहन केलं. कुठल्या एखाद्या संताला नोबेल प्राइज मिळाले, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालाय, कुठल्या एखाद्या संताची मिरवणूक ते असताना निघाली असं कधी ऐकिवात आहे का? माझ्या तरी नाही. कुठल्याही संतांना समाजाने उत्तम असा अनुभव दिलाच नाही. संतांच्या जाण्यानंतर, निर्याणानंतर पालख्या निघाल्या, दिंड्या, सोहळे निघाले, पण सगळे आघात सहन केले. आणि तुकोबाराय म्हणतात, तोची संत सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे जगाते
यातना, बारीक आवाज ठेवा, सगळ्या यातना, सगळ्या अपमान, सगळ्या प्रकारचे हाल हसत हसत सहन केले. तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात, सगळ्या प्रकारचे आघात सहन केले. का? कारण तुम्हाला मला उत्तम जगता यावं म्हणून दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली. बरं का? दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दंडवत घातलं. जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना भगवंताकडे संतांनीच केली. सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्ताची पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. हा करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम सगळ्यांचा पाया माझे दंडवत, सगळ्यांचा पाया माझे दंडवत. हरे टाळी बोला मुखे नाम, हरे टाळी बोला मुखे नाम, मुखी नाम, मुखी नाम सखळांच्या पाया माझे दंडवत, पाया माझे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. पाय धरले, विनवण्या केल्या की चित्त शुद्ध करा, मनाची शुद्धता ठेवा. आणि आमच्या सबंध संत साहित्यामध्ये वांगाग्रतेला, चित्तैकाग्र्याला अत्यंत महत्त्व दिलंय. सर्वसाधारणपणे चित्ताची एकाग्रता, गीतेचा 12वा अध्याय, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजया. चित्ताची शुद्धता, चित्ताची एकाग्रता. मत्परहा मय्येव मन आधत्स्व, मयि बुद्धिं निवेशयः, निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. मनाची शुद्धता, चित्ताची शुद्धता यालाच महत्व दिलंय. काम क्रोधादी विकारांच्या माध्यमातून मन कलुषित होतं. मन दूषित झालं की त्या मनाला विकार जडतात. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भवा. मग कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेल्यानंतर मनाची अवस्था अधःपतनाकडे जाते. आणि ज्ञानोबराय म्हणतात, हे विकार आमच्या भजन मार्गातले अत्यंत, मौलींनी उपमा दिल्या. हे भजन मार्गीचे भुजंग, हे विषय दरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग, मारक हे मारक आहेत आमच्याकरता. भजन मार्गातल्या लोकांकरता हे विकार आमच्याकरता मारक आहेत. म्हणून या विकारांना दूर सारावं, चित्ताची शुद्धता करावी. आणि अध्यात्म मार्गामध्ये भक्ताकडं जे लक्षण असायला पाहिजे मुख्य, भगवंताला आपलंसं करण्याकरता, बाकीची सगळी लक्षणं बाजूला ठेवावीत. आम्ही तीर्थयात्रा करतो की नाही? करतो. जपजाप्य करतो का? जागे आहेत का आपण जपजाप्य करतो का? करतो. हातामध्ये माळ असते का? असते. हा फक्त टीव्ही समोर सुरू असतो सिरियल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. टीव्ही समोर आपण सिरियल चालू असते आणि मग आमचा जप चालू असतो. असं चालतं. चला ठीक आहे. प्रपंचामध्ये आमचं लक्ष जास्त गुंततं, नामामध्ये कमी. आणि नाम किती झालं, नाम किती साठलं याच्याकडे आमचं लक्ष मोजतच बसतो, नाही का? त्यामुळे हे बाजूला राहावं, नाम उपाधिरहित राहावं आणि जपजाप्य उत्तम प्रकारे व्हावं. तीर्थयात्रा आम्ही करतो, जपजाप्य करतो, दान धर्म करतो, भक्ती करतो. जो तो ज्याला त्याला झेपेल, पचेल, रुचेल अशी भक्ती करतोय. भक्ती करत नाही असं कुणीच नाहीये इथं.
आमचा स्वभावच आहे. देखे मनुष्य जात सकळ माऊली म्हणते स्वभावतः भजनशील. अहो आपण भजन स्वप्रियच माणसं आहोत म्हणूनच आपण इथं येतो. आता खरं तर काहींना आवडत असून सुद्धा काही जण इकडं वळत, काहींची ही वेळ वेगळी असते नाही का. काही मंडळी सरकार मान्य होतात या वेळेमध्ये. मला सांगायचं तात्पर्य यापेक्षा खाली येऊन आपल्याला बोलू नाही, बोलता येत नाही. तारुण्याचे 3 तकार स्वामीजींनी सांगितले, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. 3 तकार ज्याच्याकडे आहेत ना तो तरुण आहे. बघा, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. म्हणून तर 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजी मालुसरांना म्हणायचे, तान्या अरे तू काय लढतो, म्या लढन उदय भाण्याशी. तू काय लढतो, बाजूला हो म्हणायचे, म्या उदय भाण्याला मारीन. तानाजी मालुसरेंना शेलार मामा 75 वर्षाचे होते, कान्होजी काका 85 वर्षाचे, भीष्माचार्य होते, पण तरुण तडफदार व्यक्तिमत्व. मला असं वाटतं वयावर नाही तारुण्य, या 3 गुणांवर स्वामीजी सांगतात, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. त्याला म्हणायचं तरुण. पण आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. त्याचं काय करायचं का हो, आमच्या निष्ठा पक्क्या नाहीयेत. याचं कारण हे भरकटले पण आले, संभ्रांत अवस्था आहे. मग आम्ही भक्तीचे अनेकविध प्रकार करतो. अहो भागवतकरांनी 9 प्रकार भक्तीचे सांगितले. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. श्रवणापासून सुरू झालेली पहिली भक्ती. श्रवणाच्या मिसे बैसावे, येवोनी साम्राज्य भुवनी सुखनांदे. श्रवणापासून सुरू झालेली भक्ती पोहोचली आत्मनिवेदनापर्यंत. आणि आता तू आणि मी भेदच नाही शिल्लक राहिला, असा अद्वैताचा विलक्षण साक्षात्कार संत मांदियाळींनी घेतला. त्यामुळे आम्हीही हे भक्तीचे सगळे प्रकार करत असतो. पण आमच्या भक्तीमध्ये भाव सोडून बाकी सगळं असतं. त्यामुळे भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे, सौभाग्य कुंकुम तिलक आहे. त्यामुळे भावानी केलेली भक्ती भगवंताला जास्त प्रिय ठरते. मग असा भाव, अशी भक्ती तुमच्या विठ्ठल 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 भावानी केलेली भक्ती. आज मी म्हटलं ना मगाशी की श्रोत्यांमध्ये वक्ते जास्त आहेत. आज निरूपणकार, प्रवचनकार, गायक, वादक सगळीच मंडळी आज कीर्तनामध्ये आहेत उपस्थित. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने बस आपण कीर्तन करायचं, आपण फार काही नाही करायचं, आपण फक्त कीर्तन करायचं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. हा भाव तुमच्या माझ्या हृदयामध्ये ज्यावेळी दृढ होईल, वृद्धिंगत होईल, त्यावेळी आम्ही जी भक्ती करतो ना ती भक्ती फलद्रूप होईल. ती भक्ती विशेष अवस्थेला, एका अत्युच्च टप्प्यावर जाऊन पोहोचेल. मग आमच्या भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे हे सांगत असताना भक्ताची अंतर्लक्षणं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. हे वर्म चुकू नये, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा विठ्ठले विश्वास. निष्ठा विठ्ठले विश्वास. हे वर्म चुकू नये, निर्धार विश्वास.
स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. भगवत भक्ती करणाऱ्या भक्ताच्या संबंधाने तुकोबरायांनी विशेषण वापरली. निष्ठावंत, पहिला शब्द वापरला निष्ठा. भक्तांचा स्वधर्म निर्धार, हे निर्धार शब्द वापरला. मग अशी निष्ठा, असा निर्धार ज्या भक्ताच्या ठिकाणी आहे, किंबहुना असाच भाव त्या भक्ताचा स्वधर्म ठरतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय हो, सगळे मराठी भाषिक मंडळी आहोत आपण. आपली मराठी जरा मिश्रित मराठी असते, इंग्रजी असतं, हिंदी असतं. त्याच्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला प्राप्त झालाय अलीकडच्या काळामध्ये. ज्ञानोबांनी ज्या मराठी भाषेचा गौरव केला त्या मराठीविषयी आता सांगावं लागतं, लेकरांना समजावून सांगावी लागते खरी मराठी आपली. तुकोबरायांचा निष्ठा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही असं नाही, सगळे जाणता. पण हा निष्ठा शब्द आपण रोज वापरतो की नाही? वापरतो. तो वापरून 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 इतका गुळगुळीत करून टाकलाय की त्या निष्ठेला काहीही आता आमच्या दृष्टीने अर्थ शिल्लक राहिलेला नाही. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने हा शब्द वापरला निष्ठा, ते तुकोबरायांचं शब्द सामर्थ्य विलक्षण आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असं म्हणणारे तुकोबराय निष्ठा शब्द अत्यंत सामर्थ्यपणे वापरतात. आणि या निष्ठा शब्दाची उंची आम्हाला समजावून सांगतात. जी निष्ठा तुम्ही आम्ही सगळे जाणतो त्या निष्ठेबद्दल बोलायचं. आपल्याला कुठल्या निष्ठा माहिती आहेत? आपल्याला देवनिष्ठा माहिती आहे, आपल्याला पतिनिष्ठा माहिती आहे, धर्मनिष्ठा माहिती आहे, देशनिष्ठा माहिती आहे. अजून मुलांनी शिक्षकांच्या प्रती राखावी अशी एक निष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे. अनेक प्रकारच्या निष्ठा आहेत. अजून नाही झालंच तर सगळ्यांना माहिती असलेली पक्षनिष्ठा आहे. कार्यकर्ता असा उभा राहतो, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं म्हणायची वेळ येते, असं विचारायची वेळ येते. अहो, या आमच्या पक्षनिष्ठेपायी आदल्या रात्रीच मतं बदलतात का नाही? आदल्या रात्री सगळा इतिहास बदलतो. म्हणून तर कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं, विठ्ठला कोणता झेंडा. बघा, प्रमाण सगळ्यांना पाठ आहे हे सुद्धा. कार्यकर्त्यांना सुद्धा गाणं म्हणायला लागलं. अवधूत गुप्तेला ते गाणं तयार करावं लागलं, गाजलं ते गाणं. कार्यकर्त्याला सुद्धा प्रश्न पडावा का? आमच्या निष्ठा आता अत्यंत गुळगुळीत झाल्या, निष्ठेला अर्थ नाही शिल्लक राहिला. पण ही निष्ठा आम्हाला संतांनी शिकवली. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आम्ही भक्ती करतो पण भक्तीला भावाची आणि निष्ठेची जोड द्या असं तुकोबरायांना का वाटलं? स्वतः तुकोबरायांची निष्ठा होती पांडुरंग परमात्म्यावरती. ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवण्याची वेळ आली त्यावेळी महाराज गाथा बुडवतात. जिजाई आईसाहेबांना किती त्रास होतो. जिजाई आईसाहेब धावत जातात आणि तुकोबरायांना सांगतात, धनी अहो पावसा पाण्याचं पोरांच्या डोक्यावर पदर नाही धरला पण तुमची कागद जास्त प्रेमाने सांभाळली आणि अशी कागद पाण्यात बुडवून टाकता. ही होती निष्ठा, पतिनिष्ठा होती, देवनिष्ठा होती. या तुकोबरायांनी ज्यावेळी गाथा बुडवून टाकावी त्यावेळी 13 दिवस उपोषण करावं आणि 14व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने उभं राहावं, गाथा द्यावी हातामध्ये. महाराजांचा हा अधिकार होता. निष्ठा अशी होती, विश्वास असा होता भगवंतावरती की म्हणायचंच झालं तर तुकोबराय जगाशी भांडण करू शकले असते की नाही सांगा. या प्रसंगामध्ये गावातल्या देहूतल्या सगळ्या लोकांसोबत बंड पुकारू शकले असते. पण महाराजांनी देवालाच प्रश्न विचारला, देवा हे गाथेचं काम मी नाही केलं, तू माझ्याकडून करून घेतलंस. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकोबरायात तुम्ही पूर्ण करा असं तुम्हीच मला येऊन स्वप्नात सांगितलं ना, मग हे तुम्ही माझ्याकडून करून घेतलं, माता बुडवलं का? तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे, मज विश्वंभर बोलवितो असं म्हणणारे तुकोबराय. काय निष्ठा होती महाराजांची. सगळ्या निष्ठा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन आणि बुद्धी या अष्टधा प्रकृती सगळ्या भगवंताच्या चरणावरती समर्पित धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती.
मायावरती सर्वस्व समर्पण करण्याची तयारी, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. श्रीमद भागवतकरांनी सुंदर भागवताची किंवा भक्ताची व्याख्या सांगितली. वैष्णव कुणाला म्हणायचं, खरा भक्त कुणाला म्हणायचं, निष्ठा कशी असते. त्रिभुवन विभव हेतवेप्य कुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् न चलति भगवत्पदारविंदा लवनिमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. वैष्णवाची व्याख्या सांगितली. वैष्णवतो तया अवघी देवावरी माया. फक्त परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय अन्य आम्ही कशाचाही विचार करत नाही. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात निष्ठेची व्याख्या कशाला म्हणायचं, व्याकुळ होणं कशाला म्हणायचं. तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमम व्याकुलता इति. अत्यंत व्याकुळ होणं अशी निष्ठा पक्की असावी. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. असा निष्ठेचा भाव ज्यांचा असतो, जो निष्ठेचा भाव आहे तो भक्तांचा स्वधर्म आहे असं तुकोबाराय सांगतात. मग म्हणाले तो भाव कसा पक्का असावा, निष्ठा कशी पक्की असावी. काष्ठेन विद्यते देवो न पाषाणेन मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. भगवंताच्या प्राप्तीकरता निष्ठेचा भाव असणं गरजेचं आहे, तरच भगवंत आम्हाला प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय शब्द वापरतात, हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म बनला पाहिजे. मग आता भक्ताचा भाव किंवा भक्ताचा स्वधर्म जर बनायचा असेल तर तो भाव कसा असला पाहिजे. आम्ही भावानी भक्ती करतो नाही असं नाही, पण आम्ही अनेक प्रकारचे द्वंद्व मनात ठेवून भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. एक जण मला भेटले, म्हणले ताई इतकी भगवान शंकरांची उपासना केली, 16 सोमवार केले, बेलपत्र वाहिली, शंकर काही पावे ना. 108 बेलपत्र रोज वाहतो देवाला. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का. हा, देवाला बदलण्याकरता आमची उपासना नाहीये, आमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. बरं, देवभक्तीमध्ये सुद्धा जी मूर्ती आम्हाला दिली आहे त्यावर आमची किती निष्ठा आहे. माऊलींनी त्या मूर्तीला सगुण आणि निर्गुण, तुला नेमकं काय म्हणू असं म्हणता म्हणता उत्तर दिलं, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. पण आम्ही याच्यातच अडकलो आणि सगुण मूर्तीची पूजा आम्हाला सोपी पडावी म्हणून संतांनी दिली. आमची निष्ठा पक्की व्हावी, भाव दृढ व्हावा. आम्ही लाखात एखाद्याला निर्गुणाची उपासना जमते हो, जे ज्ञानोबांना जमली. समाधी घेणं काही सोपं आहे का, बोलणं सोपं आहे. आम्ही समाधीच्या गप्पा मारणं सुद्धा फार सोपं, पण सहज जरी कोणी गमतीनं दाराला कडी लावून घेतली ना, तर आम्हाला कोंडून ठेवलं तरी आम्हाला गुदमरायला होतं. आम्ही काय समाधीच्या गप्पा मारणार. श्रोते हो, ज्ञानोबांची समाधी लोकांनी चर्चेत आणली, ज्ञानोबांचं कार्यकर्तृत्व चरित्र व्यक्तिमत्व लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबाराय एक आहे की 4 आहेत म्हणाले. माऊली ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबाराय वेगळे, समाधी घेणारे ज्ञानोबाराय वेगळे, भिंत चालवणारे ज्ञानोबाराय वेगळे. काय करायचं यांच्या बुद्धीचं आता, कारण भावच दृढ नाही. हे सगळं 16 वर्षाच्या 21 वर्षाच्या एका लेकराकडून घडू शकतं, कारण तो महाविष्णूचा अवतार होता. हे जाणण्याची भावात्मक वृत्तीच आमच्याकडे नाही. त्यामुळे तुकोबारायांनी निष्ठा शब्द वापरत असताना ज्ञानोबारायांनी आम्हाला निष्ठा शिकवल्या, आणि ही निष्ठा आमची सध्या पक्की नाहीये म्हणून आम्हाला भक्तीचा मिळावा तसा आनंद किंवा भक्तीचा लाभ आम्हाला मिळत नाही. ज्याच्याकडे बघावं तो असमाधानी आहे, चिंतेत आहे, आणि जो खरंच भक्त आहे ना, भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, श्रीमंत आहे,
तो कायम बघा त्याच्या चेहऱ्याकडं. त्याच्या चेहऱ्यावरचं उपासनेचं तेज, त्याच्या चेहऱ्यावरचं भक्तीचं तेज लपत नाही. सांगावं नाही लागत आम्ही आध्यात्मिक आहे म्हणून, सांगावं नाही लागत. अहो काही माणसं हसायला तयार नाहीत, हसलो तर आम्ही आध्यात्मिक ठरणार नाही असं वाटतंय म्हणून कायम असे बसतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, प्रचंड नकारात्मकता भरली आहे. मी, माझं घर, माझा संसार, माझे आपतेष्ट, बास एवढंच एवढंच. या पलीकडे जाऊन ज्ञानोबांना विचारावं, माऊली तुम्ही काही घेतलं का हो? कुठे 4 गुंठे जमीन, कुठे एकरभर काही जागा बिगा खरेदी केली का ज्ञानोबा तुम्ही? माऊली उत्तर देतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहरा. म्हणून आज तुमच्या माझ्या घरात आमच्या पणजोबाचा फोटो नसेल कदाचित, पण ज्ञानोबांचा फोटो निश्चित आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल या लोकांनी, या संत मांदियाळींनी आम्हाला भक्तीचा एक विलक्षण अर्थ समजावून सांगितला. आणि निष्ठेच्या प्रांतामध्ये देवनिष्ठा, देवावर कशी निष्ठा ठेवाल? आपण देवाला मानत नाही किंवा देव आहे की नाही इथंच अजून अडकलोय. बरीचशी मंडळी कीर्तनाला काय येत नाही, काय करायचं तिथं येऊन? देवच जर नसेल तर देव आहे की नाही, देव आहे की नाही याच्यातच अडकलेली आहेत. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तर लक्षात ठेवा. तो तुम्हाला विसरत नाही याचं तर विस्मरण होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. लोक म्हणतील उचला आता, काही उपयोग नाही यांचा. अहो त्याच्या रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये चैतन्य शक्ती आहे. माऊलींनी भगवंत त्याला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता, वैश्वानर रूपामध्ये, चैतन्य रूपामध्ये भगवंत अग्नी रूपाने तुमच्या माझ्या आतमध्ये पंचमहाभौतिक असा असलेला देह, तो देह भगवंताच्या कामी लागला पाहिजे, सत्कारणी लागला पाहिजे. याकरता आमच्या निष्ठा किती दृढ असल्या पाहिजे. त्यातली पहिली निष्ठा देवनिष्ठा. आहे का आमची देवनिष्ठा? खरं सांगा. आम्ही सगुणाची पूजा करतो, पण आमच्या नाथ बाबांनी समाजाकडे पाहिलं, नाथांना कळवळा आला. वारकरी संप्रदायाला सनाथ करणारे असे संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत बरं का. नाथांनी समाजामध्ये भक्तीचं विडंबन होत असलेलं पाहिलं. आजही आम्ही मूर्ती बसवतो, गणपती उत्सव आला की गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करतो. खरं तर मूर्तीची प्रतिष्ठापना असते आणि 10 दिवसानंतर मूर्तीचा विसर्जन असतं. आम्ही म्हणतो गणपती बसवला आणि गणपती बुडवला. अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी, असं म्हणून त्याचं आवाहन करायचंय. तू तुझ्या शक्तींसह ये, तू तुझ्या शस्त्रांसह ये भगवंता, मग तो 10 दिवस येतो. मंडळाचा गणपती कुठंतरी एका कोपऱ्यात असतो, पण पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव महाराष्ट्रात रंगतायत. त्याचं काय करूया? आहे की नाही? हे भक्तीचं विडंबन आहे. म्हणून मी माझ्या भाषेत नाही, नाथ महाराजांनी काय बहार केली बघा. नाथ महाराजांच्या भाषेत ऐकूया. महाराजांनी समाजाला भारुड नावाचा एक काव्य प्रकार दिला आणि महाराज म्हणले, नाथबाबा म्हणले, लोकांना भक्तीचं वेडच, लोकांना वेड लागलं, माणसाला वेड, समाजाला वेड लागलं. का? कारण देवभक्तीच्या नादात, सगुण पूजेच्या नादात या वेड्या समाजाने भगवंताचं बाहुलं करून टाकलं, बाहुलं करून टाकलं. आणि बाहुल्यांशी खेळण्याचं एक वय असतं बघा. आताची पोरं बाहुल्यांशी खेळत नाही. तो विषय सोडून द्या. भातुकली गेली, बाहुल्या गेल्या. अहो ती बाहुली अशी सुंदर असायची बघा, अशी उभी केली की डोळे उघडायची, बरोबर ना? अशी केली की डोळे मिटायचे. बाहुल्या मिळायतच नाही तशा बघायला आता. आमच्या लहान सहान पोरी बाहुल्यांबरोबर इतक्या छान खेळायच्या, पण आता तो काळ राहिला नाही. 2 वर्षाचं पोरग सुद्धा फ्रस्ट्रेशन मध्ये आहे सध्या. देऊ नका बरं त्याच्या हातात मोबाईल, ते कसं घर डोक्यावर घेतं मग. नाही, आताचे खेळ बदलले, भाव बदलला, संवेदना बदलल्या. त्यामुळे नाथ बाबा म्हणतात देवाचं बाहुलं करून ठेवलं आम्ही. का बरं बाहुलं म्हणत असतील? त्या भारूड प्रकाराला बाहुलं का म्हणत असतील? म्हणले बाहुल्या खेळण्याचं एक वय असतं. लहानपणी सगळी लेकरं बाहुल्यांसोबत खेळतात. एक 5-6 वर्षापर्यंत ही मुलं बाहुल्यांसोबत खेळतात. नंतर त्या बाहुलीचं होतं काय? मग त्या बाहुलीचं लग्न लागतं. लहानपणी बघा भातुकलीचा खेळ खेळली जायची. मग त्या बाहुल्यांचं होतं काय? तर ते बाहुलं किंवा ती बाहुली म्हणाले कुठंतरी अडगळीत आहे की नाही, पडून जाते, उकिरड्यात जाते, खराब होते, कुठंतरी अडगळीत जाते, टाकून दिली जाते. त्या बाहुल्याची ती अवस्था होते. हा, तीच मुलं मोठी झाल्यानंतर 20-22 नंतर बाहुल्या बदलतात. विठ्ठल 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 विठ्ठल
पण ज्या बाहुली बरोबर लहानपणी खेळलं जात होतं ती बाहुली कुठेतरी अडगळीत पडून जाते, काही तिचा उपयोग नाही. नाथ महाराज म्हणतात असंच आमच्या देवाच्या मूर्तीचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे बाहुले केले, 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 शिळा तांब्याचे बाहुले केले. पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले, पाट मांडोनी बरी बैसविले. वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, वस्त्रे अलंकारे गुंडाळिले, मना येई गुंडाळिले, वस्त्रे अलंकार गुंडाळिले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले. या जनासी लागले या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळा तांब्याचे गेले बाहुले, शिळा तांब्याचे बाहुले गेले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. देवानी लोकांनी देवाच्या मूर्तीचं बाहुलं केलं. नाथ महाराज म्हणतात का हो असं म्हणायला लागलं? कारण आमच्या निष्ठा नाही पक्क्या, आम्हाला सगुण पूजेतला अर्थ नाही कळत. निर्गुणाची उपासना आम्ही कधी करणार जी ज्ञानोबरायांना जमली. मग ती निर्गुणाची उपासना ज्या दिवशी जमते ना त्यावेळी निष्ठा अशी पक्की होते आणि मिळणारा अनुभव असा होतो जो आचार्यांना मिळतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्ति न बंध, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कुठल्या अवस्थेला जातो? न मे मृत्यू शंका, न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तोच आहे या अवस्थेला भक्त जाऊन पोहोचतो. आणि अशी निष्ठा ज्याची दृढ असते त्याचा भाव, त्याचा स्वभाव असा बनतो की तो त्याचा स्वधर्म होतो. नाथ तुकोबाराय सांगतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. धर्म शब्द वापरला, धर्म शब्द वापरला की अनेकांच्या डोक्यात काही येतं सध्या. धर्म म्हटलं की अफूची गोळी आहे, धर्म ही अफूची गोळी असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला. मी म्हणते बहुतेक अफू खाऊन केलेलं विधान होतं ते. अहो धर्माला आम्ही कठोर समजलो, पण माझी ज्ञानोबाराय धर्मशास्त्राला माऊली म्हणते. पै अहिता पासूनी सोडविती, हित देवुनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. धर्माला माऊली असं म्हटलंय ज्ञानोबारायांनी. आई आपल्या लेकराला सांभाळते. रस्त्याने चालत असताना लेकरू हट्ट करतं मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार. त्यावेळी आई म्हणते नको रे बाळा, चालावं लागेल. हो मी चालतो पण येतो. पण चालत असताना चिखलामध्ये एका खड्ड्यामध्ये ते पोरगं पडलं, बरबटलं, चिखलानं घाण झालं. आई म्हणते का नकोच आता मला हे जाऊ दे. आई असं नाही म्हणत, ती स्वच्छ त्याला धुते, त्याला उचलून घेते, पटापट त्याचे मुके घेते. ती आई जशी बाळाला सांभाळते ना तसा धर्म आम्हाला सांभाळतो. म्हणून धर्मशास्त्राला ज्ञानोबाराय माऊली म्हणतात, माऊली म्हणतात. आई प्रसंगी कठोर होते, कठोर होते का? लेकरू चुकलं तर त्याच्या दोन कानफटात लावते आणि तेच लेकरू आजारी पडलं तर त्याच्या उशा पायथ्याशी बसून राहते. म्हणून असाच धर्म आहे. धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण जो करतो त्याचं रक्षण धर्म करतो.
आमच्या कीर्तनामध्ये धर्म, श्रद्धा, वेदांत, तत्वज्ञान, सिद्धांत अशा काही गोष्टी आल्या की अनेकांना वाटतं याच्याशी आमचा काही मात्र संबंध नाही. हे असं म्हणणं म्हणजे सिरियस पेशंटनी डॉक्टरचा माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे तुकोबरायांना आम्हाला निष्ठा समजावून सांगाव्या लागल्या, धर्म सांगावा लागला, निर्धार समजावून सांगावा लागला. आमचं बोलणं आणि वागणं याच्यामध्ये तफावत असता कामा नये. सदा बोलण्यासारिखे चालत आहे. समर्थ म्हणतात जसं बोलणं आहे तसं चालणं असावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. प्राचार्य रामकाका शेवाळकर असं म्हणायचे, आपल्या विचारांना आचरणाचं तारण असलं पाहिजे. शेवाळकरांचं वाक्य आहे, आपल्या विचाराला आचरणाचं तारण असावं, नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक ही वृत्ती बरी नाही. म्हणून वागण्याला निर्धार असावा. तुकोबराय शब्द वापरतात, तुमचं चालणं, वागणं, बोलणं या सगळ्याला एक प्रकारची धार असावी. मग ते भक्तीच्या प्रांतात सुद्धा आणि व्यवहाराच्या प्रांतात सुद्धा. कर्माच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं आणि भक्तीच्या बाबतीत सुद्धा आम्ही श्रीमंत असावं. कर्म असं करावं की व्यवहार आमच्यासाठी वेडा, म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट आमच्यासाठी वेडे झाले पाहिजेत. मग माणसं म्हणतात हाय म्हणून चाललंय बरं का, याच्याशिवाय आमचं पान हलत नाही, सगळं श्रेय मिळतं की नाही. करा, नातेवाईकांसाठी भरपूर करा, कर्तव्य भावनेनी. सगळं केल्यानंतर नातेवाईक आमच्यासाठी वेडे होतात, सांगतात याच्यामुळं आमचं सगळं आहे, याच्यामुळे आम्ही जगतोय, आम्ही वाढतोय, आम्ही मोठे होतोय. त्यामुळे कर्माच्या बाबतीत आपण श्रीमंत असावं. आणि प्रपंच असा आहे की कितीही करा, कुणीही केलं म्हणतं का कुणी? मावशी काय आपला अनुभव आहे, तुमचा अनुभव काय? कितीही करा, 16 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बापालाच म्हणतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. 7/12च्या उतारावर आमचं नाव लावायचं आता थोड्या दिवसांनी. कुणीही केलं म्हणत नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात गोंदवलेकर की तुम्ही प्रपंचासाठी कितीही करा, पण माझ्या रामासाठी, माझ्या भगवंतासाठी एवढंसं करा. माझा राम लक्षात ठेवतो, प्रपंच लक्षात नाही ठेवत. इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष असतं, देव लक्षात ठेवतो. त्यामुळे अशा निष्ठा आमच्या पक्क्या असाव्यात, असा निर्धार आमचा असावा की तो निर्धार वाटेल ते झालं तरी आम्ही. हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परिमी तुझीच वास पाहे गा विठोबा. रे आकाशवर पडो पाहे तुझीच वाट पाहेगा विठोबा. जवळ आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा. जवळ आकाशवर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परिमी तुझीच वास पाहेगा विठोबा. वाटेल ते झालं तरी आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही. याला म्हणायचं निर्धार. जो क्रांतिकारकांच्याकडे होता, जो महापुरुषांकडे होता. आकाश कोसळलं, वडवानल अग्नी जरी पेटला तरी आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा दृढ भाव संतांनी आम्हाला शिकवला. आणि असा जेव्हा स्वधर्म पक्का होतो, असा भाव दृढ होतो, त्याचबरोबर कुठल्या गुणांचा संचय भक्ताकडे असतो. महाराज सांगतात अभंगाच्या विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास निष्कामानी विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास निष्कामानी छळा
विठ्ठली विश्वास पाहून येवास आणि काजी पाहून येवास आणि काजी कामानी छाडा विठ्ठली विश्वास निष्कामानी छाडा विठ्ठली पाहून येवास आणि पाहून येवास आणि विठ्ठली विश्वास निष्कामानी विठ्ठली विश्वास निष्कामानी छाडा विठ्ठली विश्वास पाहून दिवास आणि काचे पाहून दिवास विठ्ठली विश्वास पाहून येवास आणि पाहून निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो न येवास आणि कांची. मंडळाच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी मला असं सांगितलेलं आहे, ताई घड्याळ पुढे गेलं तरी चालेल. बरोबर आहे, तुमच्या परवानगीने बरं का. त्यामुळे तुमची आज्ञा अध्यक्षांची उपाध्यक्षांची आणि सर्वच गुणीजनांची म्हणून एक थोडंसं 15 मिनिटं फक्त, जास्त नाही. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो न येवास आणि कांची. तुकोबरायांनी भक्ताकडे असणारे कुठले गुण आहेत त्याची यादी केली. जी यादी 12व्या अध्यायात परत भगवंत सुद्धा सांगतात की कुठला भक्त मला प्रिय आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञ, भगवंतांचा अत्यंत आवडता शब्द आहे गीतेतला, स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे. भक्तीच्या प्रांतात आम्हाला निष्काम, सध्या आम्ही सकाम भक्ती करतो, मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो नाही का. असं म्हणलं की लवकर कळतं, मिशनपेक्षा कमिशन किती मिळेल इकडं आम्ही जास्त, आणि मग करायचं की नाही याचा विचार करतो आम्ही. जर ते धर्मकार्य असू दे, देवकार्य असू दे, देश, कारण आम्हाला काही पडलं नाही हो कशाचं. तिकडं समाजाचं वाटोळं का होईना, तिकडं बांगलादेशी घुसतायत घुसेनात का, आम्ही आमचं घर, आमचा प्रपंच, आमचा बंगला, आमची गाडी. परवा एक गाडी बघितली पुण्यात, ती गाडी कुठली होती माहिती नाही, पण त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हटलं बाई ग, आता हे भाऊ स्मशानात गाडी घेऊन जाणार की काय. अहो आम्ही किती हव्यास, अहंता आणि ममतेच्या मागे लागून सगळं नुकसान केलं आमचं. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे ती ममता नाही, ममता म्हणजे माझं, ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी माझं असं करता करता असे बांधावर उभे राहतो आपण. येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो तो डोंगर दिसतोय का, तिथपर्यंत सगळं. ती धरणी माता आपल्यावर असते, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आजा गेला पणजा गेला बाप मसणा गेला. आणि हा सुद्धा हेच म्हणतोय, अरे कळत कसं नाही, काहीच नाही घेऊन जाता येत. म्हणून निष्काम भक्तीला संतांनी महत्व दिलं. निष्काम निश्चळ मन, न चलणारं न ढळणारं मन असावं, अशी निश्चळ भक्ती असावी. आणि विठ्ठली विश्वास, ट्रस्ट आणि बिलीव असे 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. आपण असं भगवंतावरती विश्वास ठेवतो पण दृढ विश्वास नाही ठेवत, ट्रस्ट नाही ठेवत पूर्ण. गोपालकृष्णांच्या फोटोखाली लिहिलेलं एक वाक्य मी ऐकलं होतं, महाराज वाचलं होतं. भगवंतांनी असं खाली, भगवंतांचं म्हणणं आहे की डोंट फॉलो मी, ओनली लव मी म्हणाले भगवंत. माझ्यावर प्रेमाने विश्वासाने मला जिंका, माझ्यावर फक्त प्रेम करा म्हणाले. मला फॉलो करायला जाऊ नका. सध्या फॉलो खूप करतो आम्ही लोकांना, आम्हाला माणसं भेटताही आम्ही तुम्हाला खूप फॉलो करतो. आणि अहो आमच्याही कीर्तनाचा प्रभाव असतो. आता ज्ञानोबांच्या तुकोबांच्या कीर्तनाचा प्रभाव असायचा, लोक कीर्तनात नाचायचे, अहो देव नाचायचा आपण पहिल्यांदा ऐकलं. आमच्याही कीर्तनाचा प्रभाव पडतो. लोक मला म्हणतात ताई यूट्यूबला कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकल्याशिवाय काही झोप लागत नाही. एकीकडे कीर्तन चालू असतं, दुसरीकडे अशी सुंदर झोप लागते. मला गेले कित्येक दिवस कळे ना ही कमेंट मी पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे
आमच्या कीर्तनाचा प्रभाव हा की लोकांना विसर पडतो आम्ही कुणाच्या कीर्तनात बसलो हेही आम्ही विसरतो. अशी आमची टाळी लागते, ब्रह्मानंदी टाळी लागते. आपण सगळे जागे आहेत ना? हो म्हणा. सगळे जागे आहेत? महिला वर्ग, तुम्हाला काय माहिती आमचा आवाज काय असतो? घरात ऐकावं लागतं की नाही? हा, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, किती मोठे असा तुम्ही, पण घरात हे वाक्य ऐकावं असतो की नाही? आपला आवाज सगळ्या क्षेत्रात, घरातही आपला आवाज आहे. आता इथे आपला आवाज, महिला वर्ग बहुसंख्येने आहे, तिकडं बाल्कनीत पण बरीचशी मंडळी बसलेली आहेत, पण सगळ्यांचा आवाज येऊ द्या. काय असावा विश्वास भगवंतावर? जनाबाईंचा किती विश्वास होता. चोरीचा आळ आला तरी सुद्धा माझा पांडुरंग माझं रक्षण करणार आहे हा विश्वास होता. राका कुंभारांचा विश्वास होता, इतका विश्वास होता की भगवंत येणारे आणि माझा सांभाळ करणारे, दृढ विश्वास. आज तुमचा माझा विश्वास कमी पडतो भगवंतावरचा. निष्काम भक्ती नाही म्हणून भक्तीचा आनंद मिळत नाही. गोड गळ्यानी गाणं गावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. आता ओवी म्हणायला जातच नाही, मग ओवी म्हणायची कुठून? माझी पुण्यातली एक मैत्रीण आहे, ती म्हणली जातं कसं असतं ग, आणि जात्यावर बसायचं कसं असतं? म्हणलं बाई जात्यावर मस्त बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, खुंटा हातात घ्यायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला, क्या बात है. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला बोला, टाळी वाजवा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. मागच्या मंडळी बाबा ये रे वा विठ्ठला, हो ये रे वा विठ्ठला. म्हणजे मी यांना म्हणायला सांगितलं पण तुम्ही म्हणायचं नाही असं नाही, तुम्हाला काही दळण नाही आणून देणार कोणी. म्हणा, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, तारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. मिळतो की नाही आनंद? हा, याच्यात आनंद आहे की नाही? मग स्वयंपाक करताना काय हरकत आहे? देवाची द्वारी उभा क्षण भरी म्हणायला काय हरकत आहे? मस्तपैकी भाकरीचं पीठ घ्यायचं, हा, नाही तर इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा असं जर म्हटलं तर किती तुम्ही श्रीखंड वाडा, बासुंदी वाडा, त्याचा काहीच उपयोग नाही, काहीच नाही. अन्नात जायते बुद्धी म्हटलंय. तुम्ही जसं अन्न कराल बनवाल ते अन्न आपल्या घरातले आपले पतिदेव आपली मुलं सेवन करतील आणि त्याच्यातनं त्यांचा आचार घडेल. मग आपण जर देवाची द्वारी उभा क्षण भरी असं म्हणत भाकऱ्या थापल्या, तेडे मुक्तीचारी साधी येला टाकली तव्यात भाकरी, हरिमुखे म्हणा फुगली की हो, पुण्याची गणना कोण करी. असा प्रपंचातला आनंद जो संतांनी घेतला तो आपण का नाही घ्यायचा? राका कुंभारांचा प्रपंच असा होता बरं का श्रोते हो. काय देवनिष्ठा होती, काय भक्तीतली निष्ठा होती. अहो, कुंभार व्यवसायाचं काम घरामध्ये, मांजर पाळली होती. राका बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. मांजर पाळलेली आहे. आता कुंभार म्हटलं की कुंभाराचा व्यवसाय मडकी घडवणं, हां, ती बाजारात विकणं. मग आता भट्टी असते कुंभाराच्या घरी, त्या भट्टीला काय म्हणतात? आवा. आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही. कुंभाराच्या घरी मडकं भाजण्याकरता जी भट्टी असते तिला आवा म्हणायचं होती. आणि आता भट्टी पेटवणार, पण त्या राकाच्या घरामध्ये ती मांजर होती ना, ती व्यायली, 5 पिलं झाली तिला. आणि त्या मांजरीचा आता स्वभाव असतो, मांजर पिलं एका जागी ठेवत नाही, ती पिलं बदलते, पिलांच्या जागा बदलते. म्हणून तिने ती 5ही आपली पिलं ओलं कच्चं मडकं होतं त्यातल्या एका मडक्यात आणून ठेवली आणि ती निघून गेली.
नेमका तोच दिवस होता की भट्टी पेटवणार होते. बरोबर भट्टीला आग लागली, भट्टी पेटली. भट्टीतनं धूर जसा बाहेर यायला लागला तसा गावात फिरणाऱ्या मांजरीला कळलं नेमकं काय झालंय. मांजर आली, येरझाऱ्या घालायला लागली. नेमकं भट्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये तिची 5 पिलं ठेवली होती ना ते मडकं सुद्धा भट्टीत गेलं होतं. आगीच्या भक्षस्थानी पडली की काय आपली पिल्लं म्हणून ती मांजर. शेवटी प्राण्यांच्यात काय माणसाच्यात काय वात्सल्य आहे, मातृत्व आहे म्हणून येरझाऱ्या घालायला लागली. आगीच्या दिशेने धावायला लागली. राका म्हणतात अगं खुळीबिळी झालीस का काय, आगीत कुठं चालली म्हणून तिला बाजूला ढकललं. पण तरी सुद्धा ती आगीच्या दिशेने जायला लागली. राकांचे पाय चाटायला लागली आणि मालकाला आईची भाषा कळाली. हळूच आपल्या बायकोला बोलावलं, होय ग या भट्टीत ह्याची पिलं गेलीत का मडक्यात. ती म्हणली नाही जी मला नाही ठावं. पोरीला विचारलं तू बघितलंस का मांजरीची पिल्लं भट्टीत गेल्यात का. बाबा मला बी नाही ठावं म्हणली. नक्कीच या मांजरीची पिल्लं यातल्या एका मडक्यात भट्टीत गेलंय ते मडकं. राकांची खात्री पटली. तिथंच बसले ठाण मांडून. उपोषण केलं. अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही आणि भगवंताला सांगितलं देवा तुझं ब्रीद आहे. योगक्षेमं वहाम्यहम, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझं ब्रीद आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तुझं ब्रीद आहे ना, मग तू ये आणि सांभाळ. या माईलेकरांची ताटातूट होऊ द्यायची नाही. 3 दिवस भट्टी पेटणार आहे, पेटती राहणार आहे. 3 दिवसांनी भट्टी विझणार आहे आणि 3ऱ्या दिवशी या माईलेकरांची भेट घडवून आणण्याचं काम तुझं. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असं सामर्थ्य असलेल्या भगवंतांना भक्ताचं म्हणणं ऐकावं लागलं. 3 दिवस उपोषण करून राका बसले आणि प्रतिज्ञा केली जर या माईलेकरांची भेट सुखरूप झाली, भट्टीत गेलेली मांजराची पिल्लं सुखरूप बाहेर आली तर हा राका घरादारावर तुळशीपत्र ठेवेल आणि तुझी प्रार्थना तुझी पूजा करण्याकरता पंढरपुरात येऊन राहील. तिथं तुझं नामसंकीर्तन करेल. तू तुझं ब्रीद सांभाळ देवा. 3 दिवसांनी भट्टी विझली आणि राका शांत आहेत. त्यांची पत्नी त्यांची मुलगी सुद्धा तिथंच शांतपणे भगवंताची आराधना करतायत. 3ऱ्या दिवशी भट्टी जशी विझली ना तशी भाजकी पक्की मडकी बाहेर काढण्याचं काम सुरू झालं आणि ज्या मडक्यात या मांजरीनं आपली पिल्लं ठेवली होती तेही मडकं जसं बाहेर आलं तसं सगळ्यांना उत्कंठा लागली होती. काय झालं असेल, काय झालं असेल. हात आत घातला तसं एक पहिलं पिल्लू, दुसरं पिल्लू, तुरु 5ही पिल्लं धावायला लागली. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये निरूपणाकरता वेळ जेमतेम तासभर मिळतो म्हणून मी हाराचा वेळ वाचवला, मला क्षमा करा. आधीच मी आता घड्याळ पुढे नेणार आहे पण हात लावला. या गादीचा तो मान आहे, या गादीचा तो अधिकार आहे, ज्ञानोबा तुकोबांचा अधिकार आहे. कुठल्याही आपण कीर्तनकारांवर खूप प्रेम करता मला माहिती आहे. त्यातल्या त्यात बालेवाडी, हिंजवडी हा परिसर, बाणेर, कीर्तनावर आणि कीर्तनावर प्रेम करणारी आपण मंडळी आहात. पण मी नेहमी असं म्हणते या महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत. कीर्तनकार येतील जातील, असंख्य कीर्तनकार आहे. कीर्तनकार हे आम्ही पोस्टमन आहोत देवर्षी नारदांचे, नामदेवांचे, तुकोबांचे, ज्ञानोबांचे. आम्ही फक्त पत्र घेऊन येतो, ते पत्र तुमच्यापर्यंत
देतो बस. त्यामुळे कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो, म्हणून कीर्तनकार सगळंच सांगतो ते खरं. हा म्हणजे आता 1.5-2 तास झालं मी एकटीच बडबडतीये, खोटं आहे का? नाही, इथं कुणीच काहीच खोटं सांगत नाही. अहो चांगलंच जगाच्या कल्याणाचंच कीर्तनकार सांगत असतात. पण आपण कीर्तनकारावर प्रेम करा किंवा नका करू, हे हार आपण आमचं कौतुक म्हणून करताना, पण खरं सांगू का, कीर्तनकारांवर प्रेम करा किंवा नका करू, पण या गादीवर आपलं प्रेम कायम राहू द्या. ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. आज आपल्याला हजारो वर्षांची परंपरा या कीर्तन भक्तीची मिळाली आहे, त्याचे आम्ही पायीक व्हावे. बस आमची निष्ठा तिथं असावी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणिकांची. अशी निष्ठा पक्की होती धर्माच्या ठिकाणी. देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, पतिनिष्ठा. प्रभू रामचंद्र सीतामाईंना निरोप द्यायला आले होते की मी जातो म्हणून वनवासाला. सीतामाई म्हणतात तुम्ही एकटे नाही जायचं, मी येणार. ही पतिनिष्ठा आहे. म्हणून पंचकन्यांमध्ये त्यांचं नाव आहे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरिस्तताम पंचकन्यां स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. जनक राजाकडून निरोप आला होता, बाई ग 14 वर्ष रामप्रभू वनवासात जाणारे, तू आपली माहेरी ये थोडे दिवस. आत्ताची सीता असती तर बॅग भरून गेली असती की नाही, खरं सांगा. पण नाही, तुम्ही तिकडे जा वनवासाला, मी निघाले. पण नाही, प्रभू रामचंद्र ज्यावेळी येतात ना त्यावेळी सीतामाई म्हणतात निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी मी चरण चालले, ज्या मार्गी हे चरण चालले, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सी. काय महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. ही पतिनिष्ठा आहे. हा, हे प्रेम, ही निष्ठा तुमच्या माझ्या मनात दृढ व्हावी याकरता तुकोबरायांचा हा सगळा खटाटोप. हे अभंग असं साहित्य आम्हाला का दिलं? आजचा दिवस फाल्गुन वद्य अमावस्येचा, ज्या दिवशी या स्वराज्याच्या धाकल्या धन्याचं बलिदान झालं, देशासाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपल्या पित्यांनी वाढवलेलं राज्य चढतं वाढतं. आपल्या संपूर्ण हयातीमध्ये छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य 1 नाही 2 नाही 5 पटींनी वाढवणारा हा स्वराज्याचा युवराज होता. याला म्हणायचं पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा 3 लोकी झेंडा. आणि आताचे सुपुत्र असलेलं सगळं धुळीला मिळवायला निघालेत. काय करायचं यांच्यासाठी कमवून ठेवून? पण माझ्या या राज्याच्या धाकल्या धन्यांनी चढतं वाढतं साम्राज्य प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते म्हणून अखंड वाढवत ठेवलं. 9 वर्ष 9 महिने अजिबात विश्रांती नाही घेतली. सळो की पळो करून ठेवलं औरंग्याला. पण एकाच्या फितुरीने माझा राजा पकडला गेला. असं म्हणतात स्वकीय जर अधम झाले नसते ना तर परकीय दुर्जन झाले नसते, असं मोठ्या खेदानी मला म्हणावं लागतं. हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते, हा इतिहास आहे फितुरीचा आमचा. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवाचं लोढविते साथ फाटकी म्हटलंय. महाराष्ट्राचा स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा हाच इतिहास आहे. छत्रपतींचाही हाच इतिहास, संभाजीराजांचाही हाच इतिहास. इंग्रजांच्या काळात सुद्धा इंग्रजांच्या गौरवर्णी देहामध्ये काळ्या कभिन्न नागाचं विषारी रक्त वाहत होतं. याची जाणीव आमच्या हिंदुस्थानातल्या स्वार्थी आणि मतलबी लोकांना नव्हती, म्हणून घरभेदे इंग्रजांना सुद्धा जाऊन मिळत होते. त्याचा परिणाम असा झाला, हजारो लोकांना सुद्धा 9 वर्षात सळो की पळो शत्रूला करून ठेवणारा माझा राजा एका घरभेद्यामुळे, एका फितुरामुळे सापडला गेला. आणि असंख्यांनी साखळ दंडांनी जखटलेल्या राजाला संगमेश्वरापासून बहादूरगडापर्यंत आणि तिथून वडुतळापूरच्या संगमापर्यंत आणेपर्यंत अतोनात हाल केले. विदूषकाची झबली काय अडकवली. आमच्याच लोकांनी कुठे गेल्या होत्या निष्ठा? आमच्या मंडळींच्या, आमच्याच लोकांनी या राजाच्या अंगावरती मलमूत्र आणि विष्ठा टाकून सुद्धा एवढाही अपमान राजाचा माझ्या करावा. पण हे सगळं सहन केलं फक्त धर्मनिष्ठेपायी, फक्त धर्मनिष्ठा, फक्त स्वराज्यनिष्ठा.
औरंगजेब एकदाही संभाजीराजांच्या समोर नाही आला. आग्र्याच्या भेटीमध्ये संभाजीराजांना लहान वयात औरंगजेबाने पाहिलं होतं, पण हाच औरंगजेब ज्यावेळी संभाजीराजांना पाहतो ना, त्यावेळी आता साखळ दंडामध्ये जखडलेला हा राजा 100 माणसांना आवरत नव्हता, अशी तब्येत माझ्या राजाची. सूर्य गोलासारखा लालबुंद माझा राजा चमकत होता. आणि अशा वेळी औरंगजेबाने कनातीचं दार मुद्दाम कमी केलं होतं, उंचीचं, का वाकून आला पाहिजे मानेत. पण नाही हो, संभाजीराजे कवी कलश बरोबर होते, गुडघ्यात वाकले आणि आतमध्ये प्रवेश केला. स्वाभिमान होता, निष्ठा होती. माझ्या बापाचा स्वाभिमान तुझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे, ही जिगर आणि ही जिद्द होती संभाजीराजांच्या ठिकाणी. औरंगजेबाने संभाजीराजांना बघितलं, त्याला कळे ना मी उठू की बसू, उठू की बसू. तो 2 मिनिटं बसायचा, 2 मिनिटं उठायचा. तो मनातल्या मनात म्हणायचा, हमारे घर में भी बच्चे हैं, न जाने कितने हैं, लेकिन इसके जैसा एक भी होता तो ये नौबत नहीं हमारे ऊपर आती. आणि औरंग्याची ती बेचैनी पाहून कवी कलश संभाजीराजांना सांगतायत, दोघेही साखळ दंडानी जखडलेले आहेत. कवी कलश सांगतायत, राजाजी, रायगढ़ के दरबार में मैंने आपको कविता सुनाई थी, आज औरंग के सामने आपकी कविता सुनाऊं क्या? संभाजीराजे म्हणतात, कवी कलश, कविराज, रायगढ़ के दरबार में आपकी कविता गूंज उठी थी, अब औरंग के सामने हमारी आपकी कविता पेश कीजिए. आणि कवी कलश सांगतात, राजा, तुझं तेज असं आहे की तुझ्या तेजानी औरंग्याला कळे ना मी बसू की उठू. तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. राजा, तुझ्या तेजानी औरंग्याला कळे ना मी बसू की उठू. अशी विलक्षण अवस्था झाली आहे. आणि आता औरंगजेब राजांकडे पाहतोय, राजाजी, राजाजी, क्या यही है शिवाजी का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजाजी, आप मेरी बात कबूल करो. किती ऑफर देत होता, किती आमिष दाखवत होता. राजाजी, आप मेरी बात कबूल करो, आप हमारा इस्लाम धर्म कबूल करो. ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत आपको दे दी जाएगी. तमाम दख्खन की सूबेदारी आपको बहाल कर दी जाएगी. संभाजीराजे म्हणायचे, अरे हट, विधभर जमिनीच्या तुकड्याशी इमान बेचणारी आमची जात नाही. तुझी अख्खी जिंदगी गेली फंद फितुरांच्या सहवासात. बापाला मारून गादीवर बसण्याची तुमची परंपरा, आमची नाही. मला नको धर्म तो तुझा, बारीक बारीक टाळ नका वाजवू. मला नको धर्म तो तुझा, 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 तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, मला एक गाय माता ती प्यार. सांभाळ तोच एक करणार हा, जी जी सांभाळ तोच एक करणार हा. जी जी र जी जी, जिहिर जी जी, जिहिर जी जी. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी. अरे औरंग्या, काय करशील रे, करून करून काय करशील. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटी. तू करशील तरी काय, कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, कर तुकडे तुकडे देहाचे, परी देहसाचे एक भगवान तिन्ही लोकी. पुन्हा येईन जन्म घेऊन, मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म. ओढविल कर्म काढीन तुझं चर्म पुढच्या जन्माला. जी जी पुढच्या जन्माला, जी 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 पुढच्या जन्माला. जी 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 पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरारा चिरून. कोल्ह्या कुत्र्या हाती खाववीन तुझ्या देहाला. जी तुझ्या देहाला, जी तुझ्या देहाला. जी 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 र जी जी, जिहिर जी जी. औरंग्याने सांगावं, खामोश, सीधी बात बतलाने वाले पर टूट पडी है औलाद. तुला चांगलं सांगितलेलं कळत नाही ना संभा. चांगल्या पद्धतीने हिंदू धर्मांतर कर. आजही नोकरी देतो, छोकरी देतो, चांगलं आयुष्य देतो, पैसे देतो, करा धर्मांतर की निघाले.
आहे की नाही? इतकं सोपं झालंय धर्मांतर. घरवापसी करावी लागते धर्मनिष्ठ लोकांना. आम्ही हिंदू आहोत आणि पतिततेच्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे, कारण आमच्या कपाळाला गंध नाही. हिंदूंचं पतन होतंय त्याला कारण एक आहे, आमच्या निष्ठा पक्क्या नाहीत, आमच्या कपाळाला गंध नाही, मुखामध्ये मंत्राचा स्पर्श नाही, मनामध्ये श्रद्धा नाही, आणि वेळ आली तर हातात शस्त्र घेण्याची तयारी नाही. आमच्या लेकीबाळींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया, लवजिहाच्या केसेस घडणार नाहीत. उत्तम संस्कार संपन्न आयुष्य देण्याचा लहानपणापासून लेकरांना प्रयत्न करू द्या. मी हात जोडून सांगते, संभाजीराजांचं बालपण आपल्या लेकरांनी ऐकावं. आता छावा सगळ्यांनी पाहिलाय, मी नव्याने काही सांगते अशातला भाग नाही. आपल्या सगळ्यांना इतिहास जाणता आपण, पण कशासाठी हा त्याग? अहो, झाडाच्या सालीला रंधे लावावेत तशी देहाची चामडी सोलली होती या लोकांनी. 40 दिवस यातना सहन केल्या माझ्या राजांनी. 39 दिवस आणि 40वा आजचा दिवस होता. बरं, 40 दिवस यातना सहन करून पूर्ण 40 दिवस देहाची चामडी सोलून काढावी, त्याच्यावर मिठाचा मारा करावा, इतक्या विलक्षण यातना दिल्या. डोळ्यातला अंगार सहन होत नव्हता म्हणून डोळे काढले, डोळे जाळून टाकले. डोळे जाळण्याकरता आलेला तो हशम होता ना, तो संभाजीराजांच्या समोर होता. तो म्हणत होता, राजाजी कितनी अच्छी तबीयत दी है खुदा ताला ने आपको, अभी मेरी बात मानो, अभी इसके हा में हा मिला दो, बाद में भाग जाना. तो हशम सांगत होता. पण संभाजीराजे त्याला नजरेने सांगत होते, तुम्ही तुमचं काम करा, कारण या देशातल्या गुन्हेगारांना, या देशातल्या फितुरांना कळू दे की स्वामीनिष्ठा करायची असेल तर स्वामीनिष्ठांना त्यांचे डोळे उघडण्यासाठी स्वामीनिष्ठांना स्वतःचे डोळे फोडून घ्यावे लागतात, हे या देशातल्या गुन्हेगारांना आणि फितुरांना कळू दे. काका तुम्ही तुमचं काम करा म्हणून डोळे जाळून टाकले. जगदंब जगदंबचा उच्चार सहन होत नव्हता म्हणून जीभ छाटून टाकली. प्रचंड वेदना आणि यातनांनी कळवळत असताना सुद्धा मुखातनं वेदनेचा किंवा विव्हळण्याचा आवाज नाही आला. औरंगजेब असा कनातीला कान लावून उभा असायचा, आता विव्हळेल मग विव्हळेल, आता आई गो मग आई गो करेल. पण नाही, माझा राजा कधीच नाही विव्हळला, सगळं सहन केलं. एका विलक्षण ध्येयाने प्रेरित झालेलं जीवन. छत्रपती शिवाजी राजांना जणू काही सांगत होते की आबासाहेब जमलंय ना, मला तुमच्या स्वराज्य राखण्याचा प्रयत्न मी करतोय, मला जमलंय ना. समर्थ म्हणायचे, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. छत्रपतींनी काय केलं? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. योगी कधी श्रीमंत नसतो आणि श्रीमंत कधीच योगी नसतो. पण हा असा राजा होता जो श्रीमंत योगी होता आणि त्यांचे तुम्ही सुपुत्र आहात. आता वडिलांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवा. समर्थ सांगतात, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. संभाजीराजे सांगतात, आबासाहेब मला जमलं ना हो. याच औरंगजेबानी वडू तुळापूरच्या संगमावर आणून राजांना याच तुळापूरच्या याच वडूच्या संगमावरती पायापासून देहापर्यंत इंचा इंचा एवढे देहाचे तुकडे केले. माझ्या राजाच्या शरीराचे इंचा इंचा एवढे देहाचे तुकडे केले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या भीमा इंद्राणीच्या संगमामध्ये. रक्तमांसाचा चिखल झाला आणि एक घाव टाकला शेवटचा मस्तकावरती. आजच्या दिवशी मस्तक धडापासनं वेगळं झालं. ज्या मस्तकाला माझ्या जिजामाऊलींनी कवटाळलं होतं. 2 वर्षाचे होते संभाजीराजे, फक्त 2 वर्षाचे. सईबाई निघून गेल्या, मातृछत्र हरपलं. अफजल खानाच्या मोहिमेवर छत्रपती शिवाजीराजे चालले होते. 2 वर्षाच्या संभाजीराजांना बघितलं आणि सईबाई निरोप देतात, अहो तुम्ही याल तेव्हा मी अत्यवस्था आहे, मी आजारी आहे, मी तुम्हाला औक्षण करायला नसेन, पण मी एक सांगून जाईन तुम्हाला, माझ्या संभाजीला सांभाळाल. त्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आई आहे, माझ्या शंभूला आई नसेल. मातृसुखाशिवाय हे जीवन मोठं झालं. आमच्या धाराऊ आईंच्या दुधावर पुष्ट झालं. अनेकांचे ऋण फेडत फेडत हा माझा राजा अनंताच्या प्रवासाला निघाला. मस्तकावर शिरच्छेद केला औरंगजेबानी, की ज्या मस्तकावर राज्याच्या युवराज पदाचा अभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला शिवाजीराजांनी आशीर्वाद दिले होते, कवटाळलं होतं, ते मस्तक धडापासून वेगळं झालं आणि संभाजीराजांचा देहांत आजच्या दिवशी. का? कारण उद्या हिंदूंचा सण आहे गुढीपाडवा, नवीन वर्षारंभ. त्या क्रूर कपटी घातकी औरंग्याचा हाच डाव होता की संभाजीराजांना आजच्या दिवशी मारलं की उद्या हिंदूंच्या सणावरती संकट येणार, सुतक येणार, म्हणून राजाच्या धण्याला मारावं. इतक्या विलक्षण पद्धतीने राजांनी आपला देहत्याग, आपलं देह समर्पण केले. कशाचं हे फळ होतं? निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवणे. बस आपण सुद्धा हेच करायचं श्रोते हो. आपल्या पातळीवर आपण काय करायचं?
आम्ही जर निष्ठेने वागलो, आमच्या निष्ठा समर्पित केल्या ना, तर तुकोबराय म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत भगवंतांनी भक्ताची उपेक्षा केली असं कधीच घडलं नाही. शेवटचं चरण. तुका मन ऐसा कोण उपेक्षिला, 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 ऐसा कोण उपेक्षिला, तुका मन ऐसा कोण उपेक्षिला, ऐकिला ऐसा नाही ऐकिला, नाही ऐकिला ऐसा कोणी राव, निष्काम निराळा विठ्ठली विश्वास, निष्काम निराळा विठ्ठली विश्वास, नाही ऐकिला ऐसा कोण, नाही ऐकिला ऐसा कोण, निष्काम निराळा विठ्ठली विश्वास, निष्काम निराळा विठ्ठली विश्वास, पाहुणा आणि काची पाहू नये वास, आणि काची, आणि काची पाहू नये वास, आणि काची, आणि काची, आणि पाहू नये वास, पाहू नये वास, आणि काची पाहू नये वास, पाहू नये वास, पाहू नये वास, आणि काची, आणि काची, आणि काची, पाहू नये वास, आणि काची, आणि पाहू नये वास, आणि कांची पाहू नये वास, कांसी पाहून पाहून वास
ऐकियला ऐसा कोणी. महाराज म्हणतात पाहण्यात नाही, ऐकण्यात सुद्धा नाही की अशा एखाद्या भक्ताची कधी देवानी उपेक्षा केली आहे. देव तुमचं माझं रक्षण करतो, फक्त आमच्या निष्ठा पक्क्या असाव्यात. झालंय माझं कीर्तन. आता थोडासा वेळ गेला पुढे, थोडंसं पुढे मागे होतच नाही का, म्हणजे मागं नाही पुढंच जातं. माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं घडतं, क्षमा करा. थोडंसं घड्याळ पुढं गेलंय, पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाची आशीर्वादाची अपेक्षा करते. तुम्ही म्हणाल आता झालं आपलं कीर्तन, निष्ठा कळली, विश्वास कळला, निष्काम भावना कळली, आम्ही काय करायचं? तुम्ही तुमचं कीर्तन केलं, संभाजीराजांचा त्याग आम्हाला सांगितला, तुकोबांनी अमुक केलं, ज्ञानोबांनी अमुक केलं, अमक्यानं अमकं केलं, तमक्यानं तमकं केलं. आम्ही काय करायचं? आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? एकच मुद्दा सांगते, माझं कीर्तन संपवते. एका इमारतीला खूप मोठी आग लागली होती आणि खूप मोठा वणवा पेटला होता बरं का. इमारतीमध्ये बरीच माणसं अडकली. काही मंडळी होती संवेदनशील, त्यांनी त्या माणसांना बाहेर काढलं. काही मंडळींनी त्या इमारतीवर, त्या आगीवर पाणी घालायचा प्रयत्न केला. एक चिमणी होती छोटीशी, ती सुद्धा चोचीत पाणी भरायची आणि त्या आगीवर नेऊन टाकायची. तिचं आपलं तेच काम चालू होतं. एक कावळा होता फांदीवर बसलेला, त्यांनी ते पाहिलं आणि तो तिला हसला. असे कावळे समाजात बरेच असतात. चांगल्याला चांगलं करू द्यायचं नाही, चांगलं केलेलं बघवत नाही. त्या कावळ्यानी चिमणीला विचारलं, बाई ग, तुझी एवढीशी तुझी चोच, त्या चोचीत एवढंसं तुझं पाणी मावतंय आणि एवढी मोठी आग तुझ्या पाण्याने कशी विझायची? त्या आगीचा कण सुद्धा विझणार नाही. चिमणी म्हणते, दादा मला माहिती आहे, माझी क्षमता मी ओळखते, माझ्या चोचीची क्षमता मी ओळखते, त्याच्यातलं पाणी सुद्धा खूप कमी आहे हेही मला माहिती आहे. पण या घटनेचा मला एकच माहिती आहे, या घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. श्रोते हो, तुमचं माझं नाव असंच आग विझवणाऱ्यांच्या, नाही तर काडी लावायची अनेकांना सवय असते की नाही समाजामध्ये. तर असं गुण्या गोविंदांनी उत्तम छान सहज मस्त आम्हाला जगता येईल का? कधी कुणाचा द्वेष नको, ईर्षा नको, मत्सर नको, हेवा दावा नको. जुन्या काळी टी व्हीवर एक सिरियल लागायची, रंगीत टी व्ही नव्हता तेव्हा, कलर टी व्ही असायचा, बरोबर ना? तुम्ही जागे आहेत ना की आता घड्याळ संपत आले म्हणून? नाही ना. काय असायचा? ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचा त्यावेळी, आणि घरातलं एक माणूस कायम अँटिनेवर असायचं. अनेकांचा हा अनुभव आहे. ते दाराचा टी व्ही असायचा. अहो, रामायण महाभारत लागायचं. मला आठवतं माझी आजी रामायण लागलं की उदबत्ती ओवाळायची टीव्हीला. इतकी संवेदनशीलता होती त्या लोकांच्या मध्ये. नारळ फोडले जायचे रामानंद सागरांचं महाभारत लागलं की, रामायण लागलं की. पण आता त्या संवेदना नाहीत. या संवेदना आमच्या सक्रिय व्हाव्यात, भाव दृढ व्हावा, याकरता हा सगळा प्रपंच आहे. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सर्वजण खूप गुणीजन, मोठी माणसं आहात. माझ्यापेक्षा वय, ज्ञान, अनुभवाच्या पातळीवर कीर्तनामध्ये अनेक कीर्तनकार मंडळी आहेत. माझ्यापेक्षा सर्वस्वीपणाने मोठी मंडळी आहेत. सर्वच आमची गुणीजन अधिकारी मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा तुकाराम 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 तुकाराम